जेव्हा पण फाउंडेशन लावलं ना की थोड्या वेळानंतर माझा जो फेस आहे तो काला का दिसतो, थोड्या वेळानंतर माझा जो फाउंडेशन आहे ना तो अक्षरशः केकी आणि पॅची दिसतो, असं का? फ्लॉलेस आणि परफेक्ट फाउंडेशन कसं अप्लाय करायचं ना मला तर काहीच माहिती नाही आहे. नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला फ्लॉलेस आणि परफेक्ट फाउंडेशन कसं अप्लाय करायचं ते दाखवणार आहे. कारण मला खूप सारे कमेंट येतात की जेव्हा पण आम्ही फाउंडेशन अप्लाय करतो ना की आमचा जो फाउंडेशन आहे तो थोड्या वेळानंतर काला दिसतो, किंवा आम्ही फाउंडेशन अप्लाय केलं ना की आमच्या चेहऱ्यावर केकी आणि पॅची इफेक्ट यायला लागतात. आणि जेव्हा पण आम्ही फाउंडेशन अप्लाय केले ना की घामाने जो आमचा फाउंडेशन आहे ना तो पूर्ण उतरतो आणि आमचा जो मेकअप आहे ना तो पूर्ण स्पॉइल होतो, खराब होतो. आणि जो आम्ही फाउंडेशन अप्लाय करतो ना तो आमचा जो बेस आहे तो अजिबात फ्लॉलेस दिसत नाही आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला परफेक्ट फाउंडेशन कसं अप्लाय करायचं ते डिटेलमध्ये सांगणार आहे. फाउंडेशन अप्लाय करता वेळेस ऑइली स्किनने कोणती काळजी घ्यायची आणि ड्राय स्किनने कोणती काळजी घ्यायची आहे, आणि देन फाउंडेशन आपण स्टेप बाय स्टेप कसं अप्लाय करायचं आहे, ईच अँड एव्हरीथिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डिटेलमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. ठीक आहे, तर आपण लगेचच व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचसोबत जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन स्पेशली त्यांना थँक्यू म्हणतो. त्यामुळे तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की पाठवा. तर चला आपण लगेचच व्हिडिओ सुरू करूयात. फ्रेंड्स, सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजेच की आमचा फाउंडेशन काळा का पडतो. फाउंडेशन कोणाचा काला पडतो? ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांचा फाउंडेशन खूप लवकर काला पडतो. कारण आपल्या स्किनवर छोटे छोटे पोर्स असतात ज्यांना आपण छिद्र म्हणतो. त्या पोर्समधून सीबम नावाचा नॅचरल ऑइल बाहेर पडत असतो आपल्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्या स्किनमधून सीबम जास्त प्रमाणात बाहेर पडतो. जेव्हा पण आपण फाउंडेशन अप्लाय करतो तेव्हा फाउंडेशन आणि सीबम या दोघांचं रिॲक्शन होतो आणि त्यानंतर आपला जो फाउंडेशन आहे तो काला पडतो. दुसरा प्रश्न, जेव्हा पण आम्ही फाउंडेशन अप्लाय करतो तेव्हा आमचा जो फाउंडेशन आहे थोड्या वेळानंतर केकी आणि पॅची का दिसतो. आता फाउंडेशन कोणाचा केकी आणि पॅची दिसतो? ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांचा फाउंडेशन खूप लवकर केकी आणि पॅची दिसायला लागतो. याचं कारण असं की तुम्ही तुमची स्किन व्यवस्थित हायड्रेट न करणे. तुम्ही जर चांगल्या प्रमाणात तुमची स्किन हायड्रेट केली तरच तुमचा फाउंडेशन केकी आणि पॅची नाही होणार. फ्रेंड्स, तिसरा प्रश्न, आम्ही जेव्हा पण फाउंडेशन लावतो थोड्या वेळानंतर आमचा जो फाउंडेशन आहे तो का उतरतो आणि आमचा मेकअप का खराब होतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला जर जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्यामुळे तुमचा जो फाउंडेशन आहे तो खूप लवकर उतरणार आणि तुमचा जो मेकअप आहे तो पूर्ण स्पॉइल होणार. फ्रेंड्स, आपला चौथा क्वेश्चन जो मला खूप जणांनी विचारला आहे, आम्ही जेव्हा पण फाउंडेशन अप्लाय करतो तेव्हा आमचा जो फाउंडेशनचा बेस आहे तो अजिबात फ्लॉलेस का दिसत नाही. तर फ्रेंड्स, फाउंडेशन अप्लाय करण्याआधी आपल्याला काही स्टेप्स करायच्या असतात. जर त्या स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो नाही केल्यात तर ऑब्वियसली तुमचा जो फाउंडेशन आहे तो अजिबात फ्लॉलेस दिसणार नाही. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फाउंडेशन काला नाही पडला पाहिजे, तुमच्या फेसवर केकी पॅची इफेक्ट नाही आले पाहिजेत, आणि जर तुमचा जो फाउंडेशनचा बेस आहे किंवा मेकअप आहे तो उतरला नाही पाहिजे आणि तुमचा बेस फ्लॉलेस झाला पाहिजे, तर आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्या जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यात आणि देन तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलात तर तुमचा फाउंडेशन अजिबात काला पडणार नाही, तुमच्या फेसवर केकी पॅची इफेक्ट येणार नाही, तुमचा जो फाउंडेशनचा बेस आहे तो लॉंग लास्टिंग राहील, म्हणजे तुमचा मेकअप अजिबात स्पॉइल होणार नाही. ठीक आहे, आणि तुमचा जो बेस आहे तो परफेक्ट फ्लॉलेस दिसेल. तर चला आपण बघूयात त्या टिप्स काय आहेत आणि तुम्हाला त्या कशा स्टेप बाय स्टेप फॉलो करायच्या आहेत. फ्रेंड्स, फाउंडेशन अप्लाय करण्याआधी आपल्याला काही स्टेप्स करायच्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजेच क्लिन्झिंग. आपल्याला आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलंच असेल, मी प्रत्येक मेकअपच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर डर्ट असेल, तुमच्या चेहऱ्यावर ऑइल आलेलं असेल किंवा सीबम आलेलं असेल, ठीक आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर घाम आलेला असेल तर तुमचा जो फाउंडेशन तुम्ही जेव्हा अप्लाय करताना तो पूर्ण स्पॉइल होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे
घाणेरड्या चेहऱ्यावर अजिबात फाउंडेशन आपल्याला अप्लाय करायचं नाही आहे. तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा जो फेस आहे तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे फेस वॉशने. ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण सेकंड स्टेप करणार आहोत. ही जी स्टेप आहे ती ऑइली स्किनवाल्यांसाठी स्पेशली आहे. ड्राय स्किनवाल्यांनी ही स्टेप अजिबात करायची नाही आहे. ते का मी पुढे तुम्हाला सांगते. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्या चेहऱ्यावर जे पोर्स असतात त्यांची साईज मोठी असते, त्यामुळे त्यामधून एक्स्ट्राचं सिबम बाहेर पडत असतं. तर त्या सिबमला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आईस क्यूब घ्यायचा आहे आणि 5 मिनटं चेहऱ्यावर रब करायचं आहे. त्याने काय होईल, तुमचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतील आणि तुमच्या चेहऱ्यामधून जो सिबम असतो तो कमी प्रमाणात बाहेर पडेल. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी ही स्टेप अजिबात करायची नाही आहे. जर तुम्ही ही स्टेप केलीत तर तुमच्या चेहरा जो आहे ऑलरेडी ड्राय असतो, आईस क्यूबने तो अजून ड्राय होईल आणि जेव्हा तुम्ही फाउंडेशन अप्लाय कराल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सरळ केकी आणि पॅची इफेक्ट दिसायला लागेल. त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांनी अजिबात चेहऱ्यावर आईस क्यूब फिरवायचा नाही आहे. आता आईस क्यूब कसा फिरवायचा ते मी तुम्हाला सांगते. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्हाला कॉटनचा एक रुमाल घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता यावर तुम्हाला 2-3 आईस क्यूब घ्यायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे हे आईस क्यूब आता तुम्हाला 5 मिनटं तुमच्या चेहऱ्यावर रब करायचे आहेत. आता मी 5 मिनटं छान असा पूर्ण चेहऱ्यावर माझा आईस क्यूब रब करते. फ्रेंड्स, आता आपल्याला थर्ड स्टेप करायची आहे. आपण 2 स्टेप बघितलेल्या आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला क्लिन्झिंग करायची आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला फेसवर बर्फ रब करायचं आहे. ड्राय स्किनवाल्यांनी स्किप करायचं आहे. आता तुम्हाला थर्ड स्टेप करायची आहे, ती म्हणजेच तुम्हाला टोनर अप्लाय करायचं आहे. तुमची स्किन ऑइली असू देत, नॉर्मल असू द्यात, ड्राय असू द्यात किंवा कॉम्बिनेशन असू द्यात, तुम्हाला टोनर जरूर अप्लाय करायचं आहे. टोनर लावल्याने काय होतं, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुमचे जे पोर्स असतात ते मोठे झालेले असतात, त्यामुळे एक्स्ट्राचं सिबम बाहेर पडत असतं. त्या सिबमला कमी करायचं असेल तर तुमचे पोर्स आहेत ते मिनिमाइज करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे टोनर लावल्याने तुमचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि एक्स्ट्राचं सिबम बाहेर पडत नाही. त्यामुळे तुम्हाला टोनर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ज्यांची स्किन ड्राय आहे, ठीक आहे, त्यांच्या स्किनवर हायड्रेशन खूप कमी असतं, तर त्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी टोनर खूप गरजेचं आहे आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला खूप छान मिळेल. त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांनी पण टोनर अप्लाय करायचं आहे. नॉर्मल असू दे, स्किन कॉम्बिनेशन असू दे, तुम्हाला टोनर अप्लाय करायचंच आहे. कारण टोनरने तुमच्या स्किनचा pH बॅलन्स जो असतो तो मेंटेन राहतो. त्यामुळे तुमचा जो फाउंडेशन आहे तो काला पडत नाही, फेसवर केकी पॅची इफेक्ट येत नाही. ठीक आहे, आणि तुमचा जो बेस आहे तो लॉंग लास्टिंग राहतो, मेकअप अजिबात उतरत नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला टोनर नक्की अप्लाय करायचा आहे. मी तुम्हाला इथे 3 टोनर सजेस्ट करणार आहे. सगळ्यात पहिला जो टोनर आहे तो म्हणजेच रोज वॉटर. इथे माझ्याकडे डाबर गुलाबरीचा हा रोज वॉटर आहे. याला मी ॲज अ टोनर म्हणून वापरते आणि मला याचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. ठीक आहे, सगळ्यात स्वस्त म्हणजे हा टोनर आहे. ठीक आहे, दुसरा जो टोनर आहे तो म्हणजेच एल्फ गुडनेसचा हा लिकरिश टोनर आणि याची पूर्ण बॉटल मी खतम केलेली आहे. ठीक आहे, थोडासा राहिलेला आहे. माझ्याकडे तिसरा टोनर आहे तो म्हणजेच द मॉम्स हा नॅचरल विटॅमिन टोनर. ते विटॅमिन आहे आणि नायासिनामाइड आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप छान असा ग्लो पण प्रोव्हाइड करेल, त्यासोबत तुमची स्किन हायड्रेट पण करेल. त्यामुळे हा पण तुम्ही यूज करू शकता. हा पण खूप छान असा अफोर्डेबल रेंजमध्येच आहे. मी सगळ्या प्रोडक्टची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. आता मी जो टोनर यूज करणार आहे तो म्हणजेच मला खूप आवडतो तो असा हा एल्फ गुडनेसचा टोनर. ठीक आहे, तर फ्रेंड्स बघू शकता अशा प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला पूर्ण असा टोनर अप्लाय करायचा आहे आणि हा आपल्याला असा ड्राय होऊन द्यायचा आहे. ठीक आहे, 2 मिनिटात हा क्विकली तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. टोनर आपण छानपैकी अप्लाय केलेला आहे. यानंतर आता आपल्याला चौथी स्टेप जी आहे मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तुमची स्किन ऑइली असू दे, ड्राय असू दे, नॉर्मल असू दे किंवा कॉम्बिनेशन असू दे, तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करणं खूप गरजेचं आहे मेकअपच्या आधी.
तुमची स्किन ऑइली असली तर तुमच्या स्किनवर खूप प्रमाणात ऑइल बाहेर पडत असतं, तर तिला कंट्रोल करण्यासाठी मॉइश्चरायझर खूप हेल्प करतं. त्याचसोबत तुमच्या स्किनला हायड्रेट देखील ठेवतं. जर तुमची स्किन ड्राय असेल आणि तुम्ही जर फाउंडेशनच्या आधी मॉइश्चरायझर अप्लाय नाही केलात तर तुमच्या स्किनवर पॅची आणि केकी इफेक्ट येऊ शकतो. ठीक आहे, तर स्किनला हायड्रेट केल्याने ना तुमच्या स्किनवर पॅची आणि केकी इफेक्ट अजिबात येणार नाही. त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांनी स्पेशली लक्षात ठेवा, तुम्हाला फाउंडेशन लावण्याआधी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी ऑइली स्किनवाल्यांसाठी मी मॉइश्चरायझर सांगणार आहे. त्यात पहिला म्हणजे हा पॉन्ड्सचा लाईट जेल मॉइश्चरायझर आहे. ऑइली स्किनवाल्यांनी जेल बेस आणि वॉटर बेस मॉइश्चरायझर अप्लाय करायचे आहेत. यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला छान असं हायड्रेट करेल. ठीक आहे, सेकंड जो आहे माझ्याकडे तो आहे हा द डर्माचा ऑइल फ्री डेली फेस मॉइश्चरायझर आहे. याच्यामध्ये पण हायलोरॉनिक ॲसिड आहे, नायासिनामाइड आहे आणि मल्टीविटॅमिन्स आहेत. त्यामुळे आणि हा आहे ना नॉन ग्रीसी आहे आणि तुमच्या स्किनला खूप छान असा हायड्रेट करेल. तर हा खूप लाईट आहे आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ना खूप जेल आहे. तर अशा प्रकारचे जे मॉइश्चरायझर आहेत जेल बेस आणि वॉटर बेस ते ऑइली स्किनवाल्यांसाठी बनवले जातात, तर ते तुम्हाला वापरायचे आहेत. फ्रेंड्स, ड्राय स्किनवाल्यांसाठी मॉइश्चरायझर आहेत आणि ते पण खूप अफोर्डेबल आहेत. तर सगळ्यात पहिला जो मॉइश्चरायझर आहे तो हा लॅक्मेचा पीच मिल्क मॉइश्चरायझर आणि यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला खूप छान असा हायड्रेट ठेवेल. ठीक आहे, त्यामुळे हा तुम्ही वापरू शकता. सेकंड जो माझ्याकडे आहे तो तर खूपच अफोर्डेबल आहे आणि प्रत्येकाकडे हा असतोच. हा आहे निव्हियाचा सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर क्रीम. हा क्रीमी कन्सिस्टन्सी आहे, याची अजिबात जेल नाही आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला खूप छान असं हायड्रेट ठेवेल. फाउंडेशन लावण्याआधी तुम्हाला मॉइश्चरायझर जरूर अप्लाय करायचा आहे, पण तो तुमच्या स्किन टाईपनुसार असला पाहिजे. तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनचे मॉइश्चरायझर असतात ते वापरा, नॉर्मल असेल तर नॉर्मल स्किनचे जे असतात ते वापरा, ड्राय असेल तर ड्राय स्किनवाल्यांचे असतात ते वापरा. ठीक आहे, जर तुम्ही ऑइली स्किनवर ड्राय स्किनचं वापरलं ना तर तुम्हाला खूप प्रमाणात घाम येईल. ठीक आहे, आणि जर तुम्ही ड्राय स्किन असेल तुमची आणि तुम्ही जर ऑइली स्किनचा मॉइश्चरायझर लावलात तर तुमची स्किन अजिबात हायड्रेट होणार नाही, त्यामुळे तुमचा जो फाउंडेशन आहे तो केकी पॅची होऊ शकतो. त्यामुळे लक्षात असू द्या, तुमच्या स्किन टाईपनुसारच तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. आता मी जो मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे तो म्हणजेच हा पॉन्ड्सचा लाईट जेल मॉइश्चरायझर. ठीक आहे, मॉइश्चरायझर मी छान असं पूर्ण फेसवर अप्लाय केलेलं आहे, त्यासोबत मी माझ्या मानेला पण अप्लाय केलेलं आहे आणि मॉइश्चरायझर छान असं आपल्याला स्किनमध्ये पॅनेट्रेट होऊन द्यायचं आहे. ठीक आहे, त्याने स्किन तुमची हायड्रेट होईल. फ्रेंड्स, आता आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत आणि ही जी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती फाउंडेशन लावण्याआधी आपल्याला करायचीच आहे. ती म्हणजेच आपल्याला प्रायमर लावायचा आहे. मला वाटतं खूप साऱ्या लेडीज आहे ना प्रायमर लावायचं स्किप करत असतील, त्यामुळे तुमचा जो फाउंडेशन आहे तो काला पडतो. ठीक आहे, तुमच्या फेसवर केकी पॅची इफेक्ट येऊ शकतात. तुमचा जो फाउंडेशन आहे तो लॉंग लास्टिंग न राहता लगेचच तुमचा जो फाउंडेशन आहे तो उतरतो किंवा तुमचा जो बेस आहे ना तो फ्लॉलेस करण्यामागे प्रायमरचा खूप हात असतो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार प्रायमर घ्यायचा आहे. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी ऑइल फ्री मॅट प्रायमर यूज करायचे आहे. ठीक आहे, आता हा जो माझ्याकडे आहे तो ब्लू हेव्हनचा ऑइल फ्री प्रायमर आहे आणि हा मॅट फिनिश आहे. ज्या प्रायमरवर ऑइल फ्री किंवा मॅट फिनिश असं लिहिलेलं असेल ते ऑइली स्किनवाल्यांसाठी प्रायमर असतात. ठीक आहे, आणि आता ड्राय स्किनवाल्यांसाठी जो प्रायमर आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवायला नाही आहे, पण तुम्ही इथे बघू शकता. हे इनसाईटचं हायड्रेटिंग प्रायमर आहे, ते ड्राय स्किनवाल्यांसाठी बेस्ट आहे. ज्या प्रायमरवर हायड्रेशन लिहिलं असेल किंवा हायड्रा लिहिलं असेल किंवा डेवी लिहिलं असेल, ठीक आहे, डुई लुक येईल असं लिहिलं असेल तर ते जे प्रायमर आहेत ते ड्राय स्किनवाल्यांसाठी आहेत. इथे मी इनसाईटचं तुम्हाला दाखवते, यावर लिहिलेलं आहे हायड्रेटिंग प्रायमर, तर हे ड्राय स्किनवाल्यांसाठी आहे. ठीक आहे, तर तुमच्या स्किननुसार तुम्हाला स्किन टाईपनुसार प्रायमर पण निवडायचं आहे. माझी स्किन ऑइली टू नॉर्मल या कॅटेगरीमध्ये येते, त्यासाठी मी इथे ब्लू हेव्हनचा प्रायमर वापरत आहे. मला डॉट करून पूर्ण फेसवर अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जिथे तिच्यात जास्त पोर्स असेल तिथे जास्त प्रमाणात अप्लाय करा. देन छानपैकी असं तुम्हाला स्किनमध्ये वरच्यावर असं स्प्रेड करायचं आहे.
ठीक आहे. याने तुमचे जे पोर्स असतात ते डायरेक्टली बंद होतात. ठीक आहे. यामुळे तुमच्या फेसवर छान असे कॅनव्हास जो फिनिश असतो तो येतो. स्किन तुमची स्मूथ होते. ठीक आहे. त्यामुळे तुमचा जो मेकअप जो आहे की फाउंडेशन आहे तो अप्लाय केल्यानंतर फ्लॉलेस दिसतो. त्यामुळे प्रायमर लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुमची ड्राय स्किन असू दे किंवा ऑइली असू दे, तुम्हाला प्रायमर नक्की लावायचं आहे. पूर्ण फेसवर मी छान असं अप्लाय करून घेते. त्यासोबत मी मानेवर पण अप्लाय करते. तर मी अप्लाय करून घेतलेलं आहे. 2 मिनटं थोडंसं ड्राय झालं, थोडंसं स्किनमध्ये पॅन्ट्रेट झालं की आता आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. फाउंडेशन अप्लाय करण्याआधी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला फाउंडेशन निवडायचं आहे आणि मग अप्लाय करायचं आहे. ऑइली स्किनवाल्यांसाठी मॅट फाउंडेशन बनवलेले असतात, ऑइल फ्री फाउंडेशन बनवलेले असतात आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी हायड्रेटिंग फाउंडेशन आणि डेवी फाउंडेशन बनवलेले असतात. ठीक आहे. माझ्याकडे जो ऑइली स्किनवाल्यांसाठी फाउंडेशन आहे तो म्हणजेच हा मेबेलिनचा फिट मी फाउंडेशन. हा तुम्ही बघू शकता इथे लिहिलेला आहे मॅट पोरलेस फाउंडेशन आणि हा स्पेशली ऑइली आणि नॉर्मल स्किनसाठी बनवलेला आहे. ठीक आहे. आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी तुम्ही इथे बघू शकता नायकाचा हा डेवी फाउंडेशन आहे. याने तुम्हाला तुमच्या स्किनवर हायड्रेशन मिळेल, त्यामुळे तुमच्या स्किनवर पॅची आणि केकी इफेक्ट येणार नाही. ठीक आहे. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हा मेबेलिनचा जो फाउंडेशन आहे तो ऑइल फ्री फाउंडेशन आहे. त्यामुळे तुमच्या स्किनवर एक्स्ट्राचं ऑइल येणार नाही आणि त्यामुळे तुमचा जो फाउंडेशन आहे तो काळा होणार नाही. ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फाउंडेशन निवडता तो तुमच्या स्किनमध्ये छान असा आतमध्ये बसतो. ठीक आहे. एक प्रकारे तुमच्या स्किनला तो चिकटून राहतो. त्यामुळे तुमचा फाउंडेशन अजिबात उतरणार नाही. कितीही घाम आला तरी तुमचा फाउंडेशन जसाच्या तसा राहील. ठीक आहे. आता आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी पण काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा. इथे मी मेबेलिनचं हे फिट मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. फाउंडेशन नेहमी लक्षात असू द्या, अप्लाय करण्याआधी तुम्हाला फाउंडेशन हा एकदम त्याची क्वांटिटी आहे ती थोडी अप्लाय करायची आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात फाउंडेशन अप्लाय कराल तर तुमच्या चेहऱ्यावर केकी पॅची इफेक्ट येणार. ठीक आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात जेव्हा फाउंडेशन अप्लाय करताना त्याच्या फाउंडेशनच्या लाईन्स होतात आणि ते खूप केकी पॅची असं दिसतं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी फाउंडेशन थोडंसं माझ्या हातावर घेते. अशा प्रकारे मी फक्त 2च पंप घेतलेले आहेत. हा जो फाउंडेशन आहे तो तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर डॉट करून अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. आता तुम्हाला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं सोक करून ठेवायचं आहे, म्हणजे 2 मिनटं बुडवून ठेवायचं आहे. जेव्हा याची साईज मोठी होईल तेव्हा त्याचं एक्सेस जे पाणी आहे ते व्यवस्थित असं पिळून काढायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या स्पॉन्जने तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करता वेळेस लक्षात असू द्या फेसवर अजिबात अशा प्रकारे चोलायचं नाही आहे किंवा ओढायचं नाही आहे. तुम्हाला अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित असा ब्लेंड करायचा आहे. ठीक आहे. फाउंडेशन ब्लेंड करता वेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घाई अजिबात करायची नाही आहे. जेवढा तुम्ही फाउंडेशन ब्लेंड कराल तेवढा तुमचा जो फाउंडेशन आहे तो फ्लॉलेस दिसेल. ठीक आहे. त्यामुळे छान असं आपल्याला आरशामध्ये बघून छान असं ब्लेंड करायचं आहे आणि जिथे फाउंडेशन जास्त दिसेल तिथे छानपैकी असं ब्लेंड करून तो इवन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. फ्रेंड्स, फाउंडेशन आपण छान असं ब्लेंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा कॅनव्हास जो फिनिश असतो तो आलेला आहे आणि बेस आपला जो आहे तो फ्लॉलेस देखील दिसतो. ठीक आहे.
फाउंडेशन अप्लाय करता वेळेस तुम्हाला आधी थोडा फाउंडेशन घ्यायचा आहे, पूर्ण फेसवर अप्लाय करून डॉट करून अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ब्लेंड करायचं आहे. एकदम जर तुम्ही जास्त फाउंडेशन डिरेक्टली फेसवर अप्लाय केलात तर त्याचे ना केकी आणि पॅची इफेक्ट जो आहे तो लवकर येतो. त्यामुळे तुम्हाला आधी थोडा अप्लाय करायचा आहे. जर तुम्हाला बेस चांगला वाटला तर नाही अप्लाय केलं तरी चालेल, पण तुम्हाला जर बेस जर थोडासा अजून हेवी पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक लेअर अप्लाय करून तो छान असा ब्लेंड करा. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, जर तुम्ही उन्हाळ्यात मेकअप करताना तर जो बेस आहे ना तो थोडासा लाईटच ठेवा. त्यामुळे फाउंडेशन थोडं कमी अप्लाय करा आणि देन ते व्यवस्थित जर ब्लेंड केलं ना तरी पण छान अशी कव्हरेज तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता आपण फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. आता आपल्याला याला सेट करायचं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सेट करण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज न करता तुम्ही लूज पावडर यूज करा. लूज पावडरने तुमचा जो बेस आहे तो एकदम लॉक होऊन जातो. ठीक आहे, तुमचा फेस अजिबात काळा पडणार नाही, म्हणजे तुमचा जो फाउंडेशन आहे तो अजिबात काळा पडणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर लूज पावडरने अजिबात केकी आणि पॅचची इफेक्ट येणार नाही, कारण तो पूर्ण छान असा सेट होऊन जातो. ठीक आहे, त्यानंतर तुमचा जो मेकअप आहे किंवा जो फाउंडेशन आहे घामाने पण उतरणार नाही, कारण लूजची पावडर आहे ना ती तुमच्या चेहऱ्यावर एक्स्ट्राचं जो आहे ना कव्हरेज नाही देत, छान असं तुमच्या फेसला फक्त सेट करतो. कॉम्पॅक्ट पावडर तुमच्या चेहऱ्यावर एक्स्ट्राचं कव्हरेज देतं, त्यामुळे तुमचा जो बेस आहे ना थोडासा जाड होतो. त्यामुळे जाड न ठेवता फक्त आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे, ते जेणेकरून आपला मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग राहील. ठीक आहे, इथे मी लूज पावडरसाठी ही NYBची लूज पावडर आहे, बनाना लूज पावडर, ती वापरणार आहे. तुमची स्किन फेअर असेल तर तुम्ही व्हाईट जी असते ती लूज पावडर वापरा. जर तुमची स्किन डस्की किंवा डार्क असेल तर तुम्ही बनाना पावडर वापरा. ठीक आहे, आता आपल्याला थोडीशी अशी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक स्पंज घ्यायचा आहे आणि त्याने सगळ्यात आधी जी आपली अंडर आय एरिया आहे ती व्यवस्थित सेट करायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे फ्रेंड्स, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी अशा प्रकारे छान अशी लूज पावडर पहिले अंडर आय एरिया, नोज एरियावर, फोरहेडवर आणि अप्पर लिपवर आणि आपल्या चीनवर छान अशी अप्लाय करून घ्यायची आहे आणि हिला 2 मिनटं सेट होऊन द्यायची आहे. त्यानंतर 2 मिनटानंतर ती एक्स्ट्रा जी पावडर असते ती काढून ठेवायची आहे. ऑइली स्किनवाल्यांनी हे का करायचं, कारण की ऑइली स्किनवाल्यांना जास्त फोरहेडवर, अंडर आय एरियावर, या एरियावर, ठीक आहे, नोज एरियावर आणि माउथ एरियाच्या आजूबाजू जास्त प्रमाणात ऑइल बाहेर पडत असतं, तर त्याला ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे लूज पावडर अप्लाय करायची आहे. 2 मिनटं हिला सेट केल्यानंतर आपल्याला छान अशी हे बघा अशा प्रकारे काढून टाकायची आहे. ठीक आहे, तर ड्राय स्किनवाल्यांनी काय करायचं आहे, लूज पावडर घ्यायची आहे, स्पंज पूर्ण फेसवर अशा प्रकारे अप्लाय करून पूर्ण जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे. त्यांनी अशा प्रकारे जे आधी सांगितलं मी अंडर आय एरिया, नोज एरिया, माउथ एरियाच्या आजूबाजूला अशी नाही लावायची, त्याने तुमचा बेस आहे ना तो केकी होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, जास्त प्रमाणात आपल्याला नाही, फक्त आपल्याला सेट करायचं आहे. ठीक आहे, ड्राय स्किनवाल्यांनी. फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता माझा जो बेस आहे तो छान असा कॅनव्हाससारखा झालेला आहे, छान असा सेट झालेला आहे आणि जो फाउंडेशनचा जो बेस आहे तो छान असा फ्लॉलेस दिसतो. मी इथे एक स्टेप स्किप केली आहे, ती म्हणजे कन्सिलर. तुम्ही कन्सिलर लावा, त्यानंतर तुमचा फेस जो आहे सेट करा. कन्सिलर का नाही लावलं, व्हिडिओ खूप लेंदी झाली असती, त्यामुळे मी ते कन्सिलर स्किप केलेलं आहे. पण तुमचे जे फीचर्स आहेत ते इन्हान्स करायचे असतील, हायलाईट करायचे असतील तर तुम्हाला कन्सिलर लावून ते तुम्ही करू शकता. कन्सिलर तुमचे फीचर पण इन्हान्स करेल, त्यासोबत तुमची जी पिगमेंटेशन आहे ना त्याला पण कमी करण्याचं काम करतो. तर आता आपल्याला आपला मेकअप लॉंग लास्टिंग करायचा आहे. तुमचा जो मेकअप आहे तो घामाने उतरला नाही पाहिजे आणि तुम्हाला छान असा फ्लॉलेस लुक पाहिजे असेल तर तुम्हाला सेटिंग स्प्रे लावायचाच आहे. त्याने तुमचा मेकअप जो असतो तो लॉंग लास्टिंग होतो आणि चेहऱ्यावर छान असा ग्लो देखील येतो. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी जो सेटिंग स्प्रे मी इथे सांगणार आहे तो म्हणजे हा ब्ल्यू हेवनचा मॅट
सेटिंग स्प्रे आहे, ठीक आहे. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी NYBayचा हा हायड्रेटिंग डेवी सेटिंग स्प्रे वापरायचा आहे, ठीक आहे. मी लिंक पण सगळ्या प्रोडक्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, ठीक आहे. आता मी हा सेटिंग स्प्रे वापरत आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवते याचा. सेटिंग स्प्रे वापरल्यानंतर तुम्हाला तो एअर ड्राय होऊन द्यायचा आहे, नाहीतर अशा प्रकारे स्पॉन्ज घेऊन छान असं डॅब डॅब करायचं आहे. त्याने तुमचा जो मेकअप आहे तो छान असा सेट करायचा आहे. आणि लक्षात असू द्या, सेटिंग स्प्रे लावल्यानंतर चेहऱ्याला अजिबात हात लावायचं नाही आहे. त्याने जो तुमचा मेकअप असतो ना तो थोडासा निघून जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारे तुम्हाला स्पॉन्जच्या हेल्पने तो छान असा सेट करायचा आहे, नाहीतर फॅन खाली राहा, फॅनने तो एअर ड्राय होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता सेटिंग स्प्रे लावल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर छान असा ग्लो आलेला आहे. माझा जो बेस आहे तो अजून फ्लॉलेस दिसतो आणि मेकअप जो आहे माझा तो छान असा इथे लॉक झालेला आहे. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करून देन तुम्हाला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुमचा फाउंडेशन आहे तो काला पडणार नाही, तुमच्या फेसवर केकी पॅची इफेक्ट येणार नाही आहे, तुमचा जो फाउंडेशन आहे तो अजिबात उतरणार नाही आणि तुमचा जो बेस आहे तो परफेक्ट आणि फ्लॉलेस दिसेल अशा प्रकारे. तर फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल फिनिश लुक. तुम्ही बघितलंच कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप फॉलो करून मी फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. तुम्हाला देखील फाउंडेशन लावण्याआधी ह्या स्टेप फॉलो करायच्या आहेत आणि देन फाउंडेशन तुम्ही अप्लाय करा. मला वाटतं ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल झाली असेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना थँक्यू म्हणूयात. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे आकांक्षा, सेकंड आहे कार्तिकी, मनीषा कांबळे, स्मिता गुटुगडे, योगिता शिरोले, शीतल चावरे, योगिता भोसले, आशा, जयश्री भोईर आणि पूनम पाटील. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आणि तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर जे तुमचं नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की पाठवा. आणि जर तुम्हाला मला इंस्टाग्रामवर फॉलो करायचं असेल तर मी ID जो आहे आणि लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि जेवढं पण मी प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत त्यांचे पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.